म्हणजे आपला थकवा आहे ना तो सगळा असा दूर होऊन जातो. बगळा आहे तो, बघा बघा धावला त्याला. त्यात मी आता हळद, आता काही जण हळद घालतात, काही पान घेतलंय आणि केळीच्या पानाला ना तेल लावलंय. अजून 2-3 वडे करायचे बाकी आहेत. तुम्हाला मी एक वस्तू दाखवते हा. शेरू जा आता खेळायला. बसा खाली, बसा खाली. खावा आता चहा आणि हे बटर. जा आता, जा जा. काय करू नी काय बघ बघ त्याची लगबग बघ. गेला गेला. अजून बघा लवकर आलेला आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर बघा उन्हामुळे ना चेहरा पण माझा नीट दिसत नव्हता. आज खूप लवकर ऊन आले हो. किती वाजले? 7:30 वाजलेले आहेत आणि छान असं कडकडीत ऊन पडलेलं आहे. माझं आता बागेमध्ये काम चाललेलं आहे. आज रविवार आहे आणि थोडंसं जरा निवांत दिवस. आपलं मसाल्याचं सगळं रेडी झालेलं आहे त्याच्यामुळे मी निवांत आहे. आता गरम मसाले माझे ना भाजायचे बाकी होते, ते भाजले मी सकाळी लवकर उठून 6 वाजता थंड करत ठेवलेले आहेत. आता थोड्या वेळाने कुणालचे बाबा ना एक 8-8:30च्या दरम्यान ते जातील मसाला कुटायला डंक्यावरती. आणि आजचं प्लॅनिंग तुम्हाला सांगते. आज रविवार असल्यामुळे नॉनव्हेज म्हणजे आमचं ठरलेलं आहे कालपासनं, आणि तशी तयारी मी कालपासून सुरू केलेली आहे. म्हणजे मसाला जो असतो ना वाटप वगैरे ते मी कालच काढून ठेवलं. म्हटलं वाटप बघा रेडी असलं ना की पटकन आपलं मग होतं ना नॉनव्हेज बनवून. तर चिकन बनवायचं आहे आणि वड्याचं पीठसुद्धा मी राखून ठेवलेलं आहे. अर्धा किलो पीठ मी ठेवलं आमच्यासाठी. मागच्या वेळेस मला खूप साऱ्या अशा कमेंट आल्या की ताई आता तुम्ही वड्याचं पीठ विकता तर वडे कसे करायचे ते पण आम्हाला दाखवा. आणि त्याच्यामुळेच मग चला म्हटलं आज चिकन आणि वडे बनवूया. म्हणजे तुमच्या बहाण्याने आम्हाला पण म्हटलं खायला मिळेल ना. नाही असं काही नाही आहे. आज रविवार पण आहे आणि बरेच दिवस झाले नॉनव्हेज ना आम्ही खाल्लेलं नाही आहे. तर म्हटलं चला म्हटलं नॉनव्हेज बनवतेच आहे तर म्हटलं वडे पण बनवूया. आणि आवडतात आमच्याकडे. कुणालच्या बाबांना वडे खूप आवडतात. कोंबडी वडे त्यांच्या अगदी आवडीचं आहे. पुऱ्या ते पण त्यांना खूप आवडतं. त्याच्यामुळे म्हटलं बनवूया. तर आत्ता मी काय करते, पहिला बागेमध्ये हे आपल्या काकडीच्या वेली आहेत ना त्या अशा म्हणजे सुकायला सुरुवात झालेली ना, जरा कटिंग करते. आणि तिथेच मी नवीन बिया पण टाकलेल्या आहेत काकडीच्या. म्हणजे असं आता उन्हामुळे कसं जास्त असं काही पीक येत नाही आहे, म्हणजे कमी प्रमाणात मिळतं. पण ठीक आहे म्हटलं घरच्या काकड्या आपल्याला 2-4 का होईना पण मिळतात. आता सकाळी मी काय केलं, ह्याच्या बिया असतात ना गोंड्याच्या फुलांच्या, त्या मी आता ह्या वाफ्यामध्ये टाकून ठेवलेल्या आहेत. म्हणजे पाणी तर आपण इथे रोज घालतोच ना, तर रोपं म्हटलं रुजून येतील. आणि मग रोपं रुजली का मग ती घेऊन पुढे आपल्याला साईडला की लावायची. तुम्हाला मी दाखवते. मी सकाळी उठल्यापासून माझं ना म्हणजे मसाला भाजून झाल्यानंतर माझं हेच काम चाललेलं आहे. म्हणजे बरं वाटतं, जरा रिलॅक्स वाटतं ना. कुणाला झोपलेला आहे अजून, का उठला नाही आहे तो, सुट्टी आहे ना त्याची. तर म्हटलं बसून तरी काय करायचं. ही बघा बादली भरून पाणी आणलं आणि सगळ्या वेलींना घातलं. हे बघा हे बियाणं रुजलं ना, हे काकडीचं आहे. आणि हे तुम्हाला हे दिसतंय काळं काळं बियाणं, हे गोंड्याच्या फुलांचं आहे. ते काय तर रुजेल, ते त्याला काही करायची गरज नाही आहे. आणि ही बघा ही आधीची काकडीची वेल आपली कशी सुकत चालले ना, कशी झाले. तर म्हटलं जरा कटिंग करून टाकली ना की त्याला जर का फुटवे फुटले तर चांगली गोष्ट आहे, नाहीतर काय नाही. मग असं इथे पण टाकलेलं आहे. ह्या जेवढे पण खड्डे आहेत ना त्या सगळ्यांमध्ये फुलांचं बी टाकलेलं आहे. आता येईल रुजून. इथे कसं सावली लागते, बियाणं आपण टाकलं ना की जरा सावली पण हवी, त्याच्यामुळे इथेच टाकलेलं आहे. आणि ही घेवड्याची वेल आहे, त्याला काट्या बघा लावल्या. घेवडा आपल्याला रुजला छानपैकी. आणि बघा आता कसं मस्त असं वाढायला सुरुवात झालेली आहे. आता काही महिन्यांनी व्यवस्थित होईल. पण इथे कसं व्यवस्थित जरा काट्या बिट्या लावायला पाहिजे. आता हे टेम्पररी मी लावलेलं आहे, कारण हे बघा हे ना जमिनीवरती पडत होतं. सुटायला सुरुवात झाली ना मग ते स्पीडने वाढते त्याच्यामुळे. आता बघा ही भरपूर वाढलेली आहे. तर हा पुढचा देठ आहे ना, हा तोडून टाकायचा. म्हणजे अजून त्याला फुटवे फुटतात आणि मग भरपूर फांद्या फुटल्यामुळे मग आपल्याला भाजीसुद्धा भरपूर मिळते. मग ते 2G 3G कटिंग असं म्हणतात. तर मी थोडंसं जरा काकड्या जरा कटिंग करून घेते. असं बागेमध्ये आलं ना की खूप छान वाटतं. वारावा कसा सुटला आहे, वातावरण खूप छान झालेलं आहे. इतकं मस्त वाटतं ना इथे आल्यानंतर काम करताना बागेमध्ये. म्हणजे आपला थकवा आहे ना तो सगळा असा दूर होऊन जातो. त्या फांद्या आता कटिंग केल्या, त्या आता नवीन फुटवे फुटले ते चांगली गोष्ट आहे, नाहीतर काही नाही, सुकून जाऊ देत. असं हे ते चिकन आणि वडे आज मी बनवणार आहे चुलीवरती. म्हणजे माझ्या मनामध्ये येतं की चुलीवरतीच बनवूया. बसून बसून
म्हणजे आपली कंबर पण दुखणार नाही. सध्या ना माझं कंबरदुखीचं प्रमाण वाढलं आहे, दुखते कारण कामाचा लोड जास्त आहे ना त्याच्यामुळे. मग मी काय करते, बसून काम केलं ना की दुखण्यामध्ये थांबतं, पण उभं राहून काम केलं ना की मला थोडासा त्रास होतो. बरं ठीक आहे, चालून जातं. कामं आहेत, कामं टाकून चालणार नाही ना त्याच्यामुळे. तर चुलीवरती बसून करणार आहे म्हणजे चुलीवरचं जेवणसुद्धा आपल्याला खायला मिळेल आणि आपलं जे कंबरदुखी आहे ना ती पण म्हटलं होणार नाही. दोन्ही फायदे असं आहे. आणि अधूनमधून असं पण मी चुलीवरती बसून करतेच जेवण, मला आवडतं बसून करायला, भाकऱ्या वगैरे तर करायचं. चला आता हे इथे जरा कटिंग करते आणि मग घरी जाऊन थोडंसं घरातलं काम आवरून घेते, म्हणजे लादीवर सगळं पुसून घेते. संध्याकाळी आज आमचं बाहेर जायचं पण प्लॅनिंग आहे, म्हणजे अगदी मी 100% मी फिक्स करून टाकलेलं आहे. कारण खूप कंटाळले मी काम करून करून, किती म्हटलं काम करायचं. तर कुणाच्या गावाला म्हटलं की नाही, म्हटलं उद्या रविवार आहे तर आज काय पण करू, म्हणजे संध्याकाळी आपण जाऊया कणकवलीला तरी जाऊया म्हटलं, निदान का म्हणजे तिकडे जाऊन काय करायचं काय माहीत नाही आहे, पण म्हटलं जाऊया फिरून येऊया असं. त्याच्यामुळे जी काही कामं आहेत ना घरातली पटापट आटपायचे. म्हणजे असं का वाटतं कधी कधी कुठेतरी जावं म्हणून, कामाचा जास्त भार झाला ना किंवा असं थोडंसं जरा चेंज आणि असं जरा बाहेर फिरून आलं की बरं वाटतं. मग पुन्हा आपल्याला काम करण्याची की नाही एनर्जी मिळते, बाकी असं काही नाही. चला आपलं एक शेट फिरून आणायचं आहे. आणि तो बघा दुसरा आता गेला गुरांच्या मागं. ही रियाची गुरं आहेत, रोज सकाळी ह्या टायमाला जातात इकडनं. आणि मग हा शेरू ना त्यांच्याशी दादागिरी करत बसतो. तो बघा बगळा आहे ना त्या गुरांच्या ह्याच्यावरती अंगावरती बघा बगळा बसला आहे. शेरूआ हा बघा इथे आहे ना, रोज त्यांची कळ काढत राहील. चला इकडे ये. चालली बिचारी आपल्या वाटेने. आता काय रानामध्ये चरतील आणि मग संध्याकाळ झाली का पुन्हा घरी येतील. कशी बघा. आणि हा बघा हा आता बगळ्याला बघतो येडा. शेरू कोण आहे? बगळा आहे तो, बगळा बगळा आहे तो. बघा बघा धावला त्याला पकडायला. हां तो का तुला पकडायला येणार आहे? कसला स्पीडने गेला बघा. बगळे उडाले, तो बघा गेला पुढं. हा असा येडा आपला शेरू आहे. ये रे, त्याचं रोजचं आहे हे, रोजचं आहे रोजचं. रोज तसं असं असतं. गुरं आली का हा धावला त्या गुरांच्या मागं, त्या बगळ्यांच्या मागं. पकडलं काय रे? चल घरात चल, बस झालं चल. चल ये, आता वाज घेत राहील. चला आपण जाऊया आपल्या कामाला. गुरांच्या मागे पण कसा उठला, कुणाला उठला. चला आता कुणाला उठला, आता आपलं काम होऊन जाईल पटपट. तर तुम्हाला मी थोडीशी किचनची तयारी दाखवते, म्हणजे जेवणाची. तर तिथे पहिला आधी कुकर लावून घेतलेला आहे आणि पाणी ठेवलं आहे गरम करत. गरम पाण्यामध्ये आपल्याला वड्याचं पीठ की नाही भिजवायचं आहे. तर हे बघा, हे 2 वाट्या वड्याचं पीठ घेतलं आहे मी. आपल्या घरचं पीठ जे तुम्ही ऑर्डर करून खरेदी करता ना ते पीठ आहे हे. त्यात आता हळद घालायचे, मीठ घालायचे. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवते हे कांद्या खोबऱ्याचं वाटप, जे मी बर्फातनं ना काढून ठेवले बाहेर, म्हणजे फ्रीजरमध्ये होतं. चला आता हे पीठ मळून घेऊया. 2 वाट्या पीठ घेतले, त्यात मी आता हळद. आता काही जण हळद घालतात, काही जण नाही घालत. तर मी ते हळदीचा वापर करते, पण आमच्याकडे की नाही हळद घालूनच वडे केले जातात. आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. आणि हे पाणी पण बघा साधारण कोमट घेतलेलं आहे पाणी. आपल्या हातानं सोसवेल ना इतकंच मी गरम पाणी ते करून घेतलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ आहे ना मळून झाल्यानंतर साधारण 1 तास ठेवलात ना तरी पण चालून जातं. जितकं ठेवू तितकं म्हणजे चांगलं असतं. आपले वडे की नाही छान असे तयार होतात. त्याच्यामुळे साधारण 1-2 तास तरी ठेवायचं भिजवून. आता हे गरम पाणी मी आता अंदाजाने घालते त्याच्यामध्ये. मागच्या वेळेस पण आहे ना मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये हे म्हणजे कसे वडे तयार करायचे पिठाचे, लॉंग व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आणि पीठ कसं जरा नरम भिजून घेणार. आपण चपातीला कसं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मी आता भिजून घेणार आहे. हे त्याच्यामुळे पाणी पण कसं जास्त लागतं ह्याच्यामध्ये, पाणी खूप शोषून घेतं तांदळाचं पीठ.
ह्याच्यामध्ये सगळं घातलेलं आहे. फक्त तुम्हाला हळद आणि मीठ ॲड करायचं आहे. बाकी गरम मसाले जे असतात, परत साधारण 2-3 धान्य, म्हणजे 12 प्रकारचं सगळं ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे. बघा छान असं नरम बघा. ह्यात मी थोडंसं अजून पीठ ॲड करते, मला जास्त नरम वाटते. हे बघा थोडंसं पीठ मी ह्याच्यामध्ये ॲड केलं. हे बघा असं नरम पाहिजे. हे बरोबर आहे, एकदम परफेक्ट आहे. आता हे मळून साधारण 1 तास तरी ठेवणार. तोपर्यंत आपलं बाकीचं जे जेवण आहे ना ते करून घ्यायचं. तुम्हाला वाटलं तर थोडंसं तेलाचा हात लावा ह्याला, की सगळं पीठ आहे ना निघून येईल. झालं बघा. हे असं नरम पीठ मळायचं वड्यांसाठी, मग वडे मस्त आपले येतात. हे बघा छान असं मळून झालेलं आहे. आता मी झाकून ठेवते, 1 तास तरी ठेवणार. काय गडबड आहे रे पोरग्या? तुला नाही, तुला घाला पेरू. तर चुलीवरती बघा जेवण बनवायला मी सुरुवात केली आहे. इथे पाणी गरम करत ठेवलं आहे आणि इथे फोडणी घालून झालेली आहे. नॉनव्हेज बनते आपल्याकडे आज, आणि कुणाला आणि कुणाच्या बाबांना खायचं आहे, त्याच्यामुळे आज नॉनव्हेज बनते आपल्याकडे. बघा छान असं, आणि आपला घरचा मसाला त्यात टाकलेला आहे. आणि इथे चिकन आहे ना, हे बघा हे ठेवलं आहे ना, ते वाघ्या आणि शेरू यांचं चिकन आहे. ते पण मला बॉईल करायचं आहे. तर म्हटलं हे फोडणी करून झालं ना का मग ते ठेवते शिजत मग एकीकडे, आणि मग आपण वडे बनवायला घ्यायचं. तर आज तुम्ही म्हणाल संकष्टी आहे आणि नॉनव्हेज बनलं आहे, पण ह्या दोघांना खायचं आहे त्याच्यामुळे हे बनवते. आणि असं पण आमच्याकडे उपवास वगैरे कोण करत नाही जास्त, त्याच्यामुळे वार असेल ना तर नॉनव्हेज बनतं घरामध्ये. आणि खूप दिवस झाले खाल्लेलंच नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना पण अशी खूप इच्छा झालेली आहे. तर म्हटलं इच्छा झालेली आहे तर मन म्हटलं मारायचं नाही. त्याच्यामुळेच मी आता काय केलं बघा, सगळं म्हणजे नॉनव्हेजला हात लावायच्या आधी देवपूजा वगैरे करून घेतली, आणि आता उशिरा मी जेवणाला की नाही सुरुवात केलेली आहे. तर आता हे बघा फोडणी करून झालं ना की लगेच मग आपण वडे बनवायला घेऊया. आणि मग वडे ते तुम्हाला मी दाखवते, छान असे चुलीवरतीच बनवायचे. इथे बसून आहे ना इतकं छान वाटतं ना जेवण करताना. मस्त असा वारा सुटला आहे, आणि ऊन बघा बाहेर भरपूर ऊन आहे, पण वारा इतका छान आहे ना त्याच्यामुळे गरमी वगैरे पण होत नाही आहे. वडे काढतेस ना वडे? सुरुवात तर केले वडे बनवायला, कुणाला येतोय. आता एकट्या हाताने होत नाही ना, 4 हात लावूया आपण. तसं नाही. ते आपण आता करायला घेतलं ते कॅमेरामॅन लागतो ना. तेल तापलं नाही अजून, तेल अजून थंड आहे. ते तिकडे एक लाकूड लाव. केळीचं पान घेतलंय आणि केळीच्या पानाला ना तेल लावलंय. काय काय जण पाणी लावून पण थापतात. ज्यांना थापायला जमत नाही त्यांनी सरळ आहे ना लाटणी घ्यायची आणि लाटायची. छान असे कोंबडी वडे आपले होतात. कुठे आला येईल रे, शेकायला टाइम लागतो की नाही, पटकन होतो काय. आलं ना फुलून, फुलला की नाही? थोडाच फुटला. कुणाला बोलतो आई फुलला नाही, तो म्हटलं फुलणार. जरा तेल वगैरे व्यवस्थित गरम व्हायला लागतं ना, मग फुलतं ते. आहे ना, फुललाय ना की नाही फुललाय. मग असे चुलीवरचे गरम गरम वडे खायला मिळतात चिकन सोबत. आज कुणालचे बाबा एकदम खुश. हां, चिकन वडे ना, चिकन पण आणि त्यात वडे पण. वारावं काय सुटलंय, अजून 2-3 वडे करायचे बाकी आहेत. आणि इथे कुणाल आणि कुणालचे बाबा यांना जेवायला वाढलेलं आहे, म्हणजे त्यांनीच वाढून घेतले, मी नाही वाढले. तेव्हा बसले दोघंजण जेवायला. त्यांना म्हटलं तुम्ही जेवा, मी तोपर्यंत गरम गरम वडे. वडे बनतात. हां, निस्ते पण छान लागतात ना हे वडे. गरम गरम खायचे. हां, ते नाही आता गरम गरम कढईतनं काढून ते मग खाऊन झाले, छान लागतात ते. आता फक्त 1-2च बनवायचेत, आणि बघा जास्तच बनवलेत म्हणजे संध्याकाळला पण होईल ना आपल्याला, त्याच्यामुळे. शेरू झालं आमचं शेरू बघा.
आज शेरू आणि वाघ्या यांची आंघोळ झालेली आहे मगाशी. दोघं पण एकदम असे गोरे पान झालेले आहेत. वारा खात बसलाय तो पण जेवला आता पोटभर. रोज दुपारचे जेवत नाही, पण आज दोघं पण जेवलेले आहेत, चिकन ना त्याच्यामुळे. तर आता जेवून खाऊन झालं, सगळं पसारा सगळा आवरून झाला. अजून भांडी पडलेली आहे ढिगभर घासायची. तुम्हाला मी दाखवते या साईडने बघा तुम्ही. मला तर एवढा कंटाळा आलाय ना, असं वाटतं की थोड्या वेळाने घासावं. हे बघा इथे भांड्याचा ढिगारा आणि ते बादलीमध्ये कपडे सुद्धा धुवायचे बाकी आहेत. आता मला जाम कंटाळा आला आहे. दुपारच्या आता किती 2:30 वाजलेले आहेत. त्याच्यामुळे विचार करते की थोडा वेळ जरा आराम करते आणि नंतर उठून करते. बाकी सगळं आवरून झालेलं आहे. फक्त एवढंच, किचन वगैरे पण पुसून काढलं. किचनमध्ये काहीच घाण नाही आहे, सगळं क्लीन आहे. आज जेवण सगळं इथे चुलीच्या इथे केलं ना, त्याच्यामुळे जास्त करून चुलीच्या इथे जरा होतं. पण सगळं झालं आता, आवरलं तिकडचं. फक्त एवढंच जरा घासायचं आहे आणि ठेवायचं आहे. अंगावर आलं जेवण, अंगावरती आलेलं आहे. तुम्हाला मी एक वस्तू दाखवते. मगाशी मी जेवण करवते ना, त्यावेळेस आमच्या इथे ना भंगारवाले आले होते. म्हणजे गावी इथे भंगारवाले येतात ना, समजा 1 महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यानं एकदा त्यांची फेरी असते. आणि जेव्हा ते येतात ना, तर त्यांच्याकडे वस्तू असतात. म्हणजे भांडी आणतात किंवा प्लास्टिकच्या बालद्या वगैरे असं काय काय असतं त्यांच्याकडे. काय पण आपण द्यायचं, जे त्यांना पटतं ते घेतात ते लोक, नाहीतर मग नाही घेत, असं आहे ते. तर मगाशी आले होते. तर ही बघा, ही सुपडी थोडंसं आपलं होतं ना भंगार बघा इथे पडलेलं, तर ही सुपडी कचरा जमा करायची ही घेतली एक, आणि ही छोटीशी बादली घेतली एक. अशा 2 वस्तू मिळाल्या त्या भंगारावरती. तर इथेच ठेवलेलं आहे बेटा, आता वापरायला होईल ना म्हणून. छान आहे, पण चांगलं आहे असं. म्हणजे कचरापेटी ते जमा करून ठेवण्यापेक्षा हे असं दिलेलं बरं. मग काही नाही काही वस्तू आपल्याला मिळते. आणि अशा प्रकारे मी जवळजवळ 3 ते 4 वेळा ना वस्तू घेतलेल्या आहेत. तर चला मग ताईनं, आता आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.